कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मूर्तीची आजपासून पाहणी केली जाते। पुरातत्व खात्याकडून ही पाहणी केली जाते आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी हे 2 दिवस ही पाहणी करणार आहेत असं समजते। मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग अहवाल सादर करणार आहे आणि त्याच दृष्टीने मूर्तीची पाहणी करण्याचं काम आता सुरू असल्याची दृश्य आपण बघतोय। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत। शेखर, कशा पद्धतीचं हे नेमकं काम असेल पुरातत्व खात्याकडून केलं जाणार आणि याचा अहवाल नेमका कधी सादर होणार आहे? रेड्डी, आज सकाळी 7 वाजल्यापासूनच कोल्हापुरातल्या या करगिरी निवासने आई अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी निवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्थात पुरातत्व खात्याच्या सुरू झालेली आहे। मागील 2 तासांपासून ही पाहणी जी आहे ती सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मूर्तीची झीज झालेली आहे अशी माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्या अनुषंगानं देखील दाखल करण्यात आला होता आणि त्या आधारे खरं तर कोर्टानं या ठिकाणी 2 निवृत्त अधिकाऱ्यांची समिती बनवून त्यांच्या मार्फत ही पाहणी करावी असे आदेश दिले होते आणि त्या अनुषंगानं आज ही पाहणी होत आहे। अंबाबाई मूर्तीची बारकाईनं ज्या ज्या ठिकाणी झीज झालेली आहे त्याचा अहवाल जो आहे तो तयार केला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून हा अहवाल जो आहे तो पुढच्या 15 दिवसात दिला देखील जाणार आहे। त्यामुळे नक्कीच एक महत्वपूर्ण घटना जी आहे ती या ठिकाणी पाहणीच्या माध्यमातून होते, कारण अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याची माहिती जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून समोर आली होती आणि त्यानंतर आता संवर्धनाचा मुद्दा देखील आता पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच या अहवालाच्या माध्यमातून हे अधिकारी जे आहेत ते नेमकी कोणकोणती माहिती सादर करणार आहे ते देखील पाहणं आता गरजेचं असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।